नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, प्रधानमंत्री फसल विमा योजना याचं आपण गेल्या वेळेस देखील व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असं सांगितलं होतं की येत्या काही दिवसामध्ये याचं वितरण चालू होणार आहे आणि हे वितरण होण्यासाठी जे काय PMFBY ही अधिकृत वेबसाईट आहे तर त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या प्रक्रिया म्हणजे पुढच्या टप्प्याला म्हणजे त्यांचं जे स्टेटस आहे ते बदलायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपले स्टेटस चेक केले. आपण देखील गेल्या 2 दिवसापूर्वी तशा पद्धतीचं स्टेटस चेक केलं तर त्यावेळेस साईट व्यवस्थित चालत होती. परंतु आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी आपण ज्यावेळेस हे स्टेटस चेक करतोय तर त्यावेळेस त्याला मोठ्या प्रमाणामध्ये एरर आलेला दिसत आहे. याच्यामध्ये साईट व्यवस्थित चालत नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे. आपलं स्टेटस आपण भरलेला खरीप हंगाम 2025 असेल किंवा इतर कोणता पीक विमा असेल तो नेमक्या कोणत्या स्थितीत आहे याची पाहणी करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकता आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी आपण लाईव्ह याच्यावर चेक केलं. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आपण त्यांची अधिकृत वेबसाईट ही त्याच्यावरती टाकलेली आहे आणि आपण ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस तो फार्मर कॉर्नर वगैरे आपल्याला तो त्याची मेन साईट होम पेजवर आपण जात होतो तर तसं आता होत नाही. फक्त ते फिरत राहते, लोडिंग होते, त्याची पुढचा टप्पा त्याचा जायला तयार नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचं रोषाचं वातावरण आहे. याची वेबसाईट शासनाने व्यवस्थित करावी, कारण याच्यावर जरी लोड आलेला असला तरी ही जी वेबसाईट आहे ते देशातले सगळे शेतकरी यूज करत असतात आणि त्याच्यामुळे जर करोडो शेतकरी एकाच वेळेला अशा प्रकारची वेबसाईट चेक करत असतील तर तशा पद्धतीचं कॅपॅसिटेबल तशा पद्धतीची वेबसाईट बनवणं हे देखील शासनाचं काम आहे. त्याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांना आता पीक विमा येणार अशी शेतकऱ्यांना एक प्रकारची आशा होती तर त्याच्यावर देखील आता पीक विमा अजूनही पुढे जातो की काय अशा प्रकारची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. आता हे झालं पोर्टलद्वारे चेक करायचं. परंतु शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा आपण स्क्रीनवर एक त्यांचा चॅटबोटचा नंबर दिलेला आहे. तर हे जे चॅटबोट आहे तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर देखील तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरचा जो काही व्हॉट्सअप आहे त्या व्हॉट्सअपवरून देखील तुम्ही तुमच्या पिकाची सद्यस्थिती असेल, क्लेमची सद्यस्थिती असेल किंवा तुमची जर पावती काढायची असेल पीक विमा भरलेली तर ती सुद्धा तुम्ही काढू शकता. आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे खाली, त्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला हाय केलं तर पुढील येणारी माहिती तशा पद्धतीने तुम्ही त्याला रिप्लाय देऊन तुम्ही तुमच्या जो काही भरलेला पीक विमा आहे त्याची माहिती पाहू शकता. आता ही माहिती नेमकी कशी पाहायची ते आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. धन्यवाद.